आता सविस्तर बातम्या। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पैठण गेट परिसरातील SS मोबाईल ॲक्सेसरीज या दुकानात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती। तेव्हापासून पोलीस या हालचालींवर लक्ष ठेवून होते। शनिवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क होत्या। त्यातच मोबाईल ॲक्सेसरीजमध्ये रात्री पुन्हा रोख रक्कम येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना मिळाली। DCP बगाटे यांच्यासह ACP शिंदे, PSI मुंडे व इतर अंमलदार यांनी रात्री 10:30च्या सुमारास दुकानावर छापा टाकून 39,65,000 रुपये जप्त केले। विशेष म्हणजे मोबाईल साहित्य विक्रीच्या दुकानात नोटा मोजण्याच्या तब्बल मोठ्या 5 मशीन आढळल्याने पोलीसही हक्केबक्के झाले। दुकान चालक रमेश खंडूजी बुधवंत यांच्यासह शैलेश भरतलाल राठोड, असलम खान, इस्माईल खान, शेख रिजवान शेख शफी या 4 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। ही माहिती DCP नितीन बगाटे यांनी माध्यमांना दिली आहे। कॅश सापडलेला आहे। लोकसभा इलेक्शन 2024च्या अनुषंगाने आमची टीम ACP शिंदे, PSI मुंडे आणि इतर आमचे अंमलदार DCP झोन 1 नितीन बगाटे आम्ही आज SS ॲक्सेसरीज पैठण गेट येथे अराउंड 39,65,000च्या जवळपास आम्ही आज कॅश सीजर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। किती आरोपी सापडले? साधारणतः 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत। अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत। आणि इथे मोठ्या प्रमाणात कॅश सापडलेला आहे, तर काय कारण काय होते त्याचाच तपास आम्ही करत आहोत। इलेक्शन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या संबंधाने आम्ही तपास करत आहोत। आणि इन्फॉर्मेशन काय गुप्त नियम आम्हाला एक 10 दिवसापूर्वीच अशी इन्फॉर्मेशन लागलेली होती, त्या अनुषंगाने आम्ही पाळत ठेवून होतो आणि आज आम्ही यशस्वीरित्या ही रेड पूर्ण केलेली आहे।